सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वैदिक काळात सुद्धा राखीचा सण साजरा केला जात होता. अनेक देवी देवता हे आपसात बहीण भाऊ होते आणि तेही रक्षाबंधनाचा सण उत्साहाने साजरे करत असत. असे म्हटले जाते की श्री हरिविष्णूला राजा बलीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण प्रचलनात आला. चला जाणून घेऊयात कोणते देवतेची किंवा भगवानाची कोण बहीण होती ते. देवी मनसा आणि वासुकी. देवी मनसा हिचे भाऊ नागराज वासुकी आहेत. वासुकी हे भगवान शिवाचे गण आहेत. रक्षाबंधन साजरे करण्यापूर्वी मनसा देवीच्या भावाला म्हणजे वासुकीला सर्वात आधी राखी बांधली जाते. यम आणि यमुना. यमराजाची बहीण यमुना हिने त्यांना राखी बांधून अजर आणि अमर होण्याचा वर दिला होता. श्री विष्णू आणि सरस्वती. पौराणिक कथेनुसार श्री विष्णू आणि माता सरस्वती हे भाऊ बहीण आहेत. श्री विष्णू आणि मीनाक्षी. दक्षिण भारतातील प्रचलित मान्यतेनुसार मीनाक्षी देवी ही भगवान शिवाची पत्नी, पार्वतीचे अवतार आणि भगवान विष्णूची बहीण होती. भगवान शिव आणि आसावरी देवी. असे म्हणतात की पार्वती एकट्या राहत असल्याने त्यांनी एकदा शिवांना म्हटले, माझी नणंद असती तर बरे झाले असते. तेव्हा शिवांनी आपल्या मायेतून एक बहीण निर्माण केली आणि पार्वतीला सांगितली, ही तुमची नणंद. तिचे नाव असावरी ठेवले गेले. राजा बली आणि माता लक्ष्मी. श्री हरी विष्णूला राजा बलीच्या बंधनातून सोडवण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला. राजा बलीने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. श्रीकृष्ण आणि सुभद्रा. भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा होती. सुभद्रेचे त्यांनी सदैव रक्षण केले आणि आज ती श्रीकृष्णासोबत जगन्नाथपुरीत विराजमान आहे. श्रीकृष्ण आणि द्रौपदी. शिशुपाल वधाच्या वेळी सुदर्शन चक्रामुळे भगवान श्रीकृष्णाच्या तर्जनीला जखम झाली होती. तेव्हा द्रौपदीने आपली साडी फाडून त्यांच्या जखमेवर बांधली. हा तिचा बंध होता. त्यानंतर द्रौपदीच्या चीरहरणाच्या वेळी श्रीकृष्णाने या बंधनाचे पालन करून तिची लाज वाचवली. श्रीकृष्ण आणि एकांगा. एकांगा ही माता यशोदेची कन्या भगवान श्रीकृष्णाची बहीण होती. काही लोक तिला योगमाया असेही म्हणतात. एकांगा ही यादवांची कुलदेवी मानली जाते. श्रीकृष्ण आणि योगमाया. देवकीच्या गर्भातून सतीने महामायेच्या रूपात जन्म घेतला, जी कंसाने फेकल्यावर हातातून सुटली. असे म्हणतात विंध्याचल येथे या देवीचे वास्तव्य आहे. ह्या देखील श्रीकृष्णाच्या बहीण होत्या आणि ज्यांना विंध्यवासिनी म्हणतात. श्रीराम आणि शांता. भगवान श्रीरामाची मोठी बहीण शांता होती. शांता ही राजा दशरथ आणि कौसल्याची कन्या होती. तिचा विवाह ऋषिशृंग यांच्याशी झाला होता. रामाची आणखी एक बहीण होती जिचे नाव कुकबी होते. श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्या बहिणी. गणेशजी आणि कार्तिकेय यांची बहीण अशोक सुंदरी आहे. अशोक सुंदरी शिवाय ज्योती, माता ज्वालामुखी आणि मनसा देवी ह्याही त्यांच्या बहिणी आहेत. शुभ आणि लाभ यांची बहीण. गणेशजींचे पुत्र शुभलाभ यांची बहीण संतोषी माता आहे. माता पार्वतीचे भाऊ माता नंदा आणि लाटू देवता हे धर्माने बहीण भाऊ आहेत. लाटू देवता हे माता पार्वतीचे भाऊ मानले जातात. भगवान विष्णूला देखील माता पार्वतीचा मोठा भाऊ मानले जाते. त्यांची बहीण माता गंगा आहे. सूर्यदेवाची बहीण. सूर्यदेवाची बहीण माता षष्ठी देवी आहे. शनिदेवाच्या बहिणी. शनिदेवाच्या 3 बहिणी आहेत, यमुना, ताप्ती आणि भद्रा. माता लक्ष्मीचे भाऊ. माता लक्ष्मीचे 2 भाऊ दाता आणि विधाता आहेत.